यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची श्वेतपत्रिका। दोन्ही सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः लेखाजोखा मांडणार। सरकार श्वेतपत्रिका मांडण्याआधी काँग्रेसकडून 10 वर्षातल्या कार्यकाळासंदर्भात काळी पत्रिका जाहीर। देशातील लोकशाही संपवण्याचा भाजपचा कट, काँग्रेस अध्यक्षांचा आरोप। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीत समावेश। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। ट्विट करत माहिती, काही गोष्टी न बोलणंच योग्य, सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। हमीभावासंदर्भात शेतकरी आक्रमक, दिल्लीकडे शेतकऱ्यांची पुन्हा कूच। टिकरी सीमेवरती शेतकऱ्यांना अडवलं। आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही। जीडीपी 6.7% 7.2% होण्याचा अंदाज। महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात वंचित उद्यापर्यंत मसुदा देणार। मसुद्यावर एकमत झाल्यास पुढची रणनीती आखणार। सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं, यासाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार। भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगालाही चॅलेंज करावं लागेल, जरांगेंचा इशारा। मंडल आयोग ओबीसी आरक्षणाचा निर्माता, खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना आव्हान। शहापूर ते मंत्रालय आशा सेविकांचा मोर्चा, मोर्चेकरी आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास। मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे गावाजवळ 20 ते 25 मोर्चेकरी बेशुद्ध। नागपूर विद्यापीठात कुलगुरूंसमोर भाजयुमोची घोषणाबाजी। सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि C60 जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री। पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त। फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी भेट दिलेल्या भागामध्ये चकमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।